लोकांची किती मजबुरी असेल, एवढा पैसा तर भेटतो पण त्याच्या पैशासोबत त्यांना शिव्या पण खाव्या लागतात. यशराम, आज आलोय आपण मुंबईमध्ये. आज नाही, सॉरी, काल आलो होतो. कालपासनं आहे मी मुंबईमध्ये. मुंबईमध्ये रिलायन्सचा खूप मोठा कॉर्पोरेट एरिया. सर्व जेवढे जिओ रिलायन्स जेवढे बी रिलेटेड आहेत जिओ कंपनीचे, रिलायन्स कंपनीचे, तेवढे सर्व कॉर्पोरेट ऑफिस आहे. मजा तर खूप आहे. बघायला वाटतं आपल्याला आयला सर्व 5 स्टार फॅसिलिटी वगैरे सर्व काही आहे. कंपनी सर्व फॅसिलिटी देते. पण कंपनी कसे पैसे काढून घेते ना ते त्यांनाच माहिती. आता त्या सरांना विचारलं, बघा ना जेवढे पण आहेत ना, जेवढी फॅसिलिटी भेटते आम्हाला म्हणे, सर्व बरोबर काढून घेत. ते फक्त नावाला होऊन जातं, नाही कंपनी खर्च करते, पण कंपनी खर्च करत नाही, सर्व बरोबर करून घेतात. ते जेवढा पैसा दिसतो तुम्हाला याच्यात, जेवढं काही दिसतं जे 5 स्टारला आहे, बाहेर फिरणं, गाडी वगैरे सर्व काही, पण त्याच्या मागचं जे काम असतं ना म्हणे, एवढं घाण काम आहे, एवढी मारून घेता, लई बेकार. कधी कधी शिव्या पण खावा लागतं आम्हाला. लई काही काय, आई बहिणीशिवाय तर शिव्या चालतच नाही म्हणे इथं. एवढी बेकार घाण. आणि यांना कॉर्पोरेट मध्ये टार्गेट दिलेला असतो. तो टार्गेट झाला नाही तर मग विषय गंभीर होऊन जातो. मग सर्व आई बहिणी सर्व काढून टाकता म्हणे. आणि असं नाही की महिन्याचा पण टार्गेट आहे, आणि जो त्यांना डेली टार्गेट असतो तो पण अचीव करावा लागतो. जर तो झाला नाही तर मग समजून घ्यायचं संध्याकाळी मग 12 वाजणार आहे. कारण की जेवढे बी क्लायंट आहे माझे जिओचे, त्यांना जेव्हा आणतो कुठं नेतो सोबत, त्यांचे कॉल वगैरे चालू असतात. कॉलावरही असे झापतं ना भाई, जबर. म्हणून सांगतो, याच्या त्याच्या जॉब करण्यापेक्षा ना, तुमच्यात काही टॅलेंट असेल ना, तुमच्यात जर काही करायची धमक असेल ना, बिझनेस करा भाई. मग तो छोटा का असे ना, पण याच्या त्याच्या इथं कामाला लागून बोलणे ऐकून लाईफ मध्ये मजा नाही. छोटा का असे ना, तुमचं घरही चालत असेल, रोजचे पैसे पण येत असतील थोडेफार, ते सुख खूप महत्वाचं आहे. पण हे असे दुसऱ्यांच्या शिव्या ऐकायचं, आपल्याला जमत नाही माहितीये. अशा अशा शिव्या ऐकल्या आणि मी त्यांच्या, म्हणजे ते फोनवर देतात त्यांना शिव्या, हाय हाय. पण किती म्हणजे लोकांची किती मजबुरी असेल, एवढा पैसा तर भेटतो पण त्याच्या पैशासोबत त्यांना शिव्या पण खाव्या लागतात. काय कामाचे असते ते पैसे, जिथं तुमची आई बहीण निघत असेल. लई घाण बाबा. यापेक्षा घरी बसून आईला ते भीक मागून काढलेलं परवडतं, पण अशा लोकांच्या शिव्या खाऊन पैसे कमवणं हे खूप वाईट आहे यार. तर काय वाटतं तुम्हाला? अशी लाईफ, अशी कॉर्पोरेट लाईफचे जॉब, मोठमोठे जॉब, अशा तिथं आई बहीण निघत असेल, असे जॉब करून काय फायदा, आणि असा पैसा काय कामाचा जिथं आई बहीण आपली निघत असेल आपल्या समोर, आपल्या जवळ,